इचलकरंजी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाचे अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा माननीय श्री हिंदूरावजी शेळके साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख समृद्धी लाभो आणि आपल्या सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कार्याला सदैव यश मिळो हीच मनःपूर्वक सदिच्छा. आपल्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपला वाढदिवस आनंद, उत्साह आणि नव्या यशाने भरलेला जावो. शुभेच्छुक श्री मथुरा शिक्षण संस्था, इचलकरंजी, मथुरा हायस्कूल, मथुरा विद्या मंदिर, प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमी, श्री हिंदूराव शेळके चॅरिटेबल ट्रस्ट, जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, इचलकरंजी. आज इथं रत्नदीपासात गट नंबर 32 येथे आम्ही सर्व काँग्रेसचे अध्यक्ष अमोल पाटील, कार्याध्यक्ष अल्ताफ मुजर आणि सर्व पदाधिकारी इथं अतिक्रमण झाले त्या 32 गट नंबरमध्ये आम्ही आलेलो आहे. आणि आज बाईट देण्याचं कारण असं की 15 ऑगस्ट रोजी आम्ही प्रांत कार्यालयासमोर इथलं अतिक्रमण काढावं, इथल्या बेकायदेशीर नोंदी थांबवाव्या यासाठी आम्ही उपोषण करणार होतो. परंतु आज आम्ही प्रशासनाने जे आम्हाला गेल्या 7-8 दिवसात जे सहकार्य केलं किंवा जे लेखी आश्वासन दिलेलं आहे की इथल्या कोणतीही बेकायदेशीर नोंद त्या ओपन स्पेसची विक्री होणार नाही, तसेच इथल्या अतिक्रमण ग्रामपंचायत प्रशासन शहापूर पोलीस स्टेशनच्या मदतीनं काढण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं. आणि आज स्वतः ग्रामविकास अधिकारी बर्डे साहेब यांनी आमच्यासोबत शहापूर पोलीस स्टेशनला उदय पाटील यांची भेट घेऊन हे अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याचं आश्वासन दिलं आणि अशी चर्चा झाली. आणि अपर तहसीलदार महेश किल्लारी साहेब यांनी देखील लेखी आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत ह्या ओपन स्पेस प्लॉटची बेकायदेशीर विक्री होणार नाही आणि त्यामुळं आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त होणारं उपोषण मागे घ्यावं. त्यामुळं प्रशासनाने यामध्ये चांगली तत्पर कारवाई केलेली आहे. आणि तसंच आमच्या निवेदनानंतर ग्रामपंचायतने इथं बेकायदेशीर अतिक्रमण करू नये म्हणून बोर्ड देखील लावलेला आहे. त्यामुळं प्रशासनानं सहकार्य केल्यामुळं आम्ही आजचं उपोषण केलेलं नाही. तरी देखील या भागातील नागरिकांना लवकरात लवकर आम्ही हा ओपन स्पेस रिकामा करून देऊ हे आश्वासन करतो. आणि भागातल्या नागरिकांनी देखील जागरूकता दाखवून वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. आणि आज उपोषण का केलं नाही याचा खुलासा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. तरी सर्व पदाधिकारी आमच्यासोबत जे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो.